सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा कास्ट ट्राइब कल्याण महासंघाने केलाय। तसंच दिपकेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणीही कास्ट ट्राइब कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडेंनी केली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी खरं तर देशभरात एक वेगळं आंदोलन उभं केलं आहे। मात्र कुठेतरी त्यांना सुरक्षेचा प्रश्न संभवतो आहे, त्यांना धोका आहे अशा पद्धतीचं जे आहे दावा जो आहे तो कास्ट ट्राइब फेडरेशनकडून करण्यात आला आहे। आणि आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष जे आहे अरुण गाडे सर आहे। गाडे सर, तुम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहून काय नेमकी मागणी केली आहे? अभिजित दिपकेंना जीवाचा धोका असं तुम्हाला काय वाटतं? आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना पत्र दिलेलं आहे की अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर जे पेपर फुटीच्या प्रकरणाबाबत आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेबाबत त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला पूर्ण देशभर ज्या प्रकारचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळे दिपके हे या विद्यार्थ्यांचा आयकॉन झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो। कारण ज्या प्रकारच्या फेसबुक असो किंवा इतर सोशल मीडियावरती त्यांना धमक्या देणे सुरू झालेले आहेत, म्हणून आम्हाला असं वाटतंय की बाबा यांचा उद्या जर काही झालं तर याला जबाबदार कोण असेल। म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे की त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यांना संरक्षण प्रदान करावं, ही आमची मागणी आम्ही राष्ट्रपतींना मांडलेली आहे। तर त्या प्रकारे आपण त्यावरती शासनालाही आम्ही म्हणणार आहोत की त्यांना सुरक्षा प्रदान करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोले, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।